नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 5 जलप्रतिबिंब व्यवसाय प्रश्न 1 ते 12 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रश्न, ही प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्याला आपण उत्तर आकृत्या म्हणणार. आपल्याला बघायचं आहे जलप्रतिबिंब, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला पाण्यामध्ये कशी दिसू शकते ते आपण या प्रश्नांमध्ये बघणार आहोत. प्रश्न आकृती या ठिकाणी जर आपण बघितली तर आता याचं जलप्रतिबिंब कसं असेल तर मित्रांनो, जलप्रतिबिंब ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वरची बाजू खाली येते, खालची बाजू वर जाते. डावी बाजू डावीकडेच राहते, उजवी बाजू उजवीकडेच राहते. म्हणजे फक्त एकच लक्षात ठेवायचं, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. मग आता पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं आणि 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो, आता हा जो भरीव गोल आहे तो वरच्या बाजूला आहे, तो खालच्या बाजूला असेल. उजवी बाजू जी आहे टोक उजवीकडेच असेल. डावी बाजू डाव्या बाजूला, जे दोन आपल्याला या ठिकाणी 2 रेषा दिसत आहेत आणि त्या डावीकडेच असतील. म्हणजे मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 का नसेल तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण, प्रश्नाकृतीची जी उजवी बाजू आहे ती पर्याय क्रमांक 1 मध्ये डावीकडे झाली, म्हणून हा पर्याय नसेल. कारण की जलप्रतिबिंबामध्ये उजवी बाजू उजवीकडेच राहते, डावी बाजू डावीकडेच राहते. फक्त वरची बाजू खाली उलट स्वरूपात, खालची बाजू वर उलट स्वरूपात. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो तेच झाले. जी प्रश्नाकृतीची उजवीकडची बाजू आहे ती या ठिकाणी डावीकडे आली. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्नाकृती ह्या दोन्ही पण सारख्याच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे जलप्रतिबिंब होऊ शकत नाही. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2 मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये 7 दिलेला आहे प्रश्न आकृतीमध्ये. आणि याचं जलप्रतिबिंब कसं असेल तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो, ही जी एक रेषा दिसते आपल्याला, वक्राकार जी रेषा आहे ती डावीकडे आहे, ती डावीकडची डावीकडेच राहील. फक्त खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली, असं जर मित्रांनो आपण बघितलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी बघू शकतो आपण, ही 7ची उजवी बाजू उजवीकडेच आहे, डावी बाजू डावीकडेच आहे. फक्त खालचा भाग वर गेलाय आणि वरचा भाग खाली आला. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3 मित्रांनो, आपल्याला इंग्रजी पी दिलेला आहे, पी हे अक्षर दिलेलं आहे. आता याची जी डावी बाजू आहे ती मित्रांनो डावीकडेच असली पाहिजे, उजवी बाजू उजवीकडेच असली पाहिजे. फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी आपण बघू शकतो, डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडेच आहे. वरचा जो भाग आहे तो वरचा भाग खाली आलाय आणि खालचा जो भाग आहे तो वर गेलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4 मित्रांनो, प्रश्न नंबर 4 मधील प्रश्न आकृतीची आपल्याला पाण्यातील प्रतिमा किंवा जलप्रतिबिंब ओळखायचं आहे. मग आता या प्रश्नामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो, वरची बाजू खाली यायला पाहिजे, खालची बाजू वर जायला पाहिजे, डावीकडची बाजू डावीकडेच, उजवीकडची बाजू उजवीकडेच असले पाहिजे. मग चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 का नाही आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये प्रश्न आकृतीची जी वरची बाजू आहे ती डावीकडे आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 का नाही तर पर्याय क्रमांक 3 मध्ये प्रश्न आकृतीची वरची बाजू ही उत्तर आकृती किंवा पर्याय क्रमांक 3 मध्ये उजवीकडे आलेली आहे. आणि प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पण सारखेच आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण बघू शकतो, वरची बाजू खाली आली, खालची बाजू वर गेलेली आहे. आकृतीचा जो डावा भाग आहे तो डावीकडेच आहे, उजवा भाग उजवीकडेच आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5 मित्रांनो,
प्रश्न नंबर 5 मधील जल प्रतिबिंब आपण ओळखणार आहोत. वरची बाजू खाली गेली पाहिजे, म्हणजे वरचा जो गोल आहे तो खाली आला पाहिजे. मग आता वरचा गोल खाली आला आहे असं फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच झालं आहे. म्हणून मित्रांनो डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. आपण बघू शकतो वरचा भाग खाली आला आहे आणि आकृतीचा जो खालचा भाग आहे तो वर गेलेला आहे. डावीकडची बाजू डावीकडे आहे, उजवीकडची बाजू उजवीकडे आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 का नाही आहे, तर जो गोल आहे तो खाली यायला पाहिजे होता, तो उजवीकडे आला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये तो डावीकडे आला म्हणून येणार नाही. आणि प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पण सारखेच आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6 मित्रांनो, या प्रश्नाचं प्रश्न आकृतीचं आपल्याला जल प्रतिबिंब ओळखायचं आहे. आता भरीव चौकोन जो आहे तो उजवीकडे आहे आणि खालच्या बाजूला आहे. मग जल प्रतिबिंबामध्ये तो उजवीकडेच असेल, पण खालच्या बाजूवरून तो वरच्या बाजूकडे जाणार आहे. मग उजव्या बाजूला वरच्या भागास भरीव चौकोन आहे असं फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलंय, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो बघू शकतो न भरलेला जो चौकोन आहे तो डावीकडे आहे वरच्या बाजूला, तो उत्तर आकृतीमध्ये किंवा जल प्रतिबिंबामध्ये डावीकडेच असेल पण खालच्या बाजूला येणार आहे, म्हणून 6व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. प्रश्न नंबर 7 मधील आकृतीचा आपल्याला जल प्रतिबिंब ओळखायचं आहे. मित्रांनो वरच्या बाजूला 2 ॲरो आहे, ते खालच्या बाजूला येतील. वरच्या बाजूचे बाण खालच्या बाजूला येतील आणि उजवीकडे तोंड करून असलेला जो बाण आहे तो उजवीकडेच असेल. मग असं कुठं झालं मित्रांनो, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये झालेलं आहे, म्हणून 7व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 1 का नाही आहे, तर वरच्या बाजूचे जे बाण आहेत ते उजवीकडे तोंड झालंय म्हणून ते येणार नाही. त्यानंतर उजवीकडे तोंड करून असलेला जो बाण होता तो डावीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 का येणार नाही, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये जो उजवीकडे तोंड करून असलेला बाण होता तो डावीकडे तोंड करून झालाय, म्हणून 7व्या प्रश्नाचा जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8 मित्रांनो, प्रश्न नंबर 8 मधील प्रश्न आकृतीचं आपल्याला जल प्रतिबिंब ओळखायचं आहे. वरची बाजू खाली, खालची बाजू वर जायला पाहिजे. भरीव गोल आहे वरच्या बाजूला जो खाली यायला पाहिजे. मग वरच्या बाजूला असणारा भरीव गोल खालच्या बाजूला आलाय असं फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये झालं, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि खालची बाजू खालच्या बाजूला असणारा त्रिकोण जो वरच्या बाजूला गेलाय. डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडे आहे, म्हणून 8व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9 मित्रांनो, या प्रश्न आकृतीचं जल प्रतिबिंब आपण ओळखणार आहोत. आपल्याला दिलेलं आहे मराठीमधील अक्षर प. आता याची जी उजवीकडची बाजू आहे ती मित्रांनो उत्तर आकृतीमध्ये किंवा जल प्रतिबिंबामध्ये उजवीकडेच असली पाहिजे. मग आता जी प ची सरळ रेषा आहे जी उजवीकडे असली पाहिजे असं कुठं आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये. पण मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हा हुबेहूब आकृती आहे, म्हणजे प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पण सारखे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 आणि 3 का नाही आहे, तर प्रश्न आकृतीची जी उजवी बाजू आहे ती मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये जी डावीकडे आलेली आहे, म्हणून हे 2 पर्याय 2 आणि 3 हे पर्याय येणार नाही. 9व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10 मित्रांनो, या प्रश्न आकृतीचं जल प्रतिबिंब आपण ओळखणार आहोत. आता डावीकडे खालच्या बाजूला जो भरीव गोल आहे तो डावीकडेच वरच्या बाजूला भरीव गोल असेल. मग डावीकडे वरच्या बाजूला भरीव गोल आहे असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून 10व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 का येणार नाहीये, तर 1 मध्ये आपण बघू शकतो हा भरीव गोल कुठे आलाय, उजव्या बाजूला आलाय, म्हणजे जल प्रतिबिंबामध्ये डावीकडची बाजू उजवीकडे जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा तेच झाले, जो भरीव गोल आहे तो उजव्या बाजूला आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. आणि प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही पण सारखे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. 10व्या प्रश्नाचं जल प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आपण बघू शकतो वरची बाजू खाली आली, खालची बाजू वर गेलेली आहे, म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये असणारी वरची बाजू खाली आली, खालची बाजू वर गेली.
डावीकडची बाजू डावीकडेच आहे आणि उजवीकडची बाजूसुद्धा उजवीकडेच आहे, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11 मित्रांनो, प्रश्न नंबर 11 मध्ये दिलेली जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचा आपण जलप्रतिबिंब ओळखणार आहोत. मित्रांनो, जलप्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली जाते, खालची बाजू वर जाते, उजवीकडची बाजू उजवीकडे राहते, डावीकडची बाजू डावीकडे राहते. आता प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला स्वास्तिक दिलेला आहे, ज्यामध्ये वरच्या बाजूला भरीव गोल आहे, जो खालच्या बाजूला आलेला असेल. वरच्या बाजूचा भरीव गोल खालच्या बाजूला आलाय आणि डावीकडे असं फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये झालेला आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा आहे, पण या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी रेषा आहे ती या ठिकाणी चुकलेली आहे, म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपण बघू शकतो वरच्या बाजूचा भरीव गोल खालच्या बाजूला आलाय, खालच्या बाजूचा न भरलेला गोल जो वरच्या बाजूला आलेला आहे, म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 तुम्हाला वाटत असेल, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी या ज्या रेषा आहेत त्या चुकलेल्या आहेत, कारण की प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 मधील आकृती आपल्याला मित्रांनो सेमच दिसते. स्वास्तिकची आकृती सेमच आहे, फक्त हे भरीव गोल चुकलेले आहे. म्हणजे आकृती सारखीच आहे, म्हणून सुद्धा ही आकृती चुकलेली आहे आणि भरीव गोल आहेत. या भरीव गोलाच्या दिशा फक्त बरोबर आलेल्या आहेत, फक्त भरीव गोल व्यवस्थित आहेत, आपापल्या जागेवर आलेले आहेत जलप्रतिबिंबानुसार. पण या ज्या रेषा आहेत या रेषा चुकलेल्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 11व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12 मित्रांनो, प्रश्न नंबर 12 मध्ये दिलेली प्रश्न आकृती आहे, यामध्ये आपल्याला 8 दिलेला आहे, ज्यामध्ये वरचा भाग लहान आहे, खालचा भाग मोठा आहे. मग खालची बाजू वर जाणार, वरची बाजू खाली येणार. मग आता आपण उत्तर आकृत्या किंवा पर्यायांमध्ये जर बघितलं तर वरती जो लहान गोल आहे तो खाली लहान गोल यायला पाहिजे, असं पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 काय येणार नाही, कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये प्रश्न आकृती तिरकी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 काय येणार नाही, तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 हे दोन्ही पण सारखेच आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृती आडवी झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. 12व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जलप्रतिबिंब या घटकामधील व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.